नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर कूल या कथेचा भाग दुसरा. लेखिका संजना इंगळे. डॉक्टर शिल्पा घरी जाते. सासूबाई आल्या आल्या तिला मिठी मारतात आणि जोरात ओरडतात. आई आई ग. काय झालं आई? काही नाही ग, ही डोक्यातली नस एकदम दुखून येते कधी कधी. शिल्पाच्या मनात एक शंका निर्माण होते. हे दुखणं बऱ्याचदा सासूबाईंना यायचं, पण तपासणीला त्या कायम नकार देत असत. आई, ऐका माझं, एकदा MRI काढून घ्या. अगं काही नाही, पित्त झालंय साधं, त्यामुळे होतं असं. हो का? बरं झालं सांगितलं, आम्हाला हे शिकवलंच नाही. दोघीही हसायला लागतात. बरं, माझ्या धाकल्या नणंदबाई कुठे आहेत? ती काय टेरेसमध्ये फोनवर बोलते. शिल्पा तिला भेटायला जाते. फोनवर तिचं बोलणं काहीसं रोमॅन्टिक असतं. शिल्पाला समजतं की ही नक्की बॉयफ्रेंडसोबत बोलत असणार. तिच्याशी नंतर बोलू असा विचार करून शिल्पा आत जाते. संध्याकाळी सर्वजण जेवायला बसतात. नणंदबाई अक्षरा मोबाईलमध्येच गुंतलेल्या असतात. मध्येच खुदकन असतात. ते पाहून शिल्पा म्हणते, अक्षरा, तुला बरं नाही हे सांगितलं नाहीस? अक्षरा भानावर येते. मला? मी बरी आहे की. काय ग, काही दुखतंय का? आई विचारते. नाही ग आई. वहिनी, तू डॉक्टर आहेस म्हणून तुला सगळे पेशंटच दिसतात वाटतं. नाही ग, मला सांग, एखादा व्यक्ती चांगला नॉर्मल आहे आणि मध्येच खुदकन हसला तर? काही कारण नसताना केवळ मोबाईलमध्ये बघून त्याचा मूड एकदम खुश होऊन जात असेल तर? कधीही गाणे न म्हणणारा माणूस एकदम गुणगुणायला लागत असेल तर? रोशनला तिचा रोग समजतो. काय ग अक्षू, काही आहे का? काही आहे का म्हणजे? अक्षराला काय झालंय? आई घाबरून विचारते. वहिनी, तुला माझा सगळा आजार नीट समजावून सांगते नंतर. शेवटी तुलाच ट्रीटमेंट करावी लागणार आहे याची. हो, आणि मी पोलीस आहे. मला 4 ठिकाणी चौकशा कराव्या लागतील. काय चाललंय तुम्हा तिघांचं, समजेल का? आई वैतागून विचारते. काही नाही हो आई, सहज आपली गंमत. जेवण उरकून सगळे आपापल्या खोलीत जातात. अक्षरा दार लावून बसलेली असते. आई खोलीत दार वाजवते. अक्षरा दार उघडते. आई पटकन आत येऊन दार लावून घेते आणि अक्षराचा हात धरून तिला बेडवर बसवते. अक्षरा, कोण आहे तो मुलगा? कसला? कोणता? अगं आई आहे मी. तुमच्यासमोर लाख दाखवेल की मला काही समजत नाही ते, पण 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. मला सांग सगळं. अक्षरा आईला सगळं सांगते आणि मुलगाही दाखवते. अरे हा तर आपला मंक्या. आई, मानस नाव आहे त्याचं. असेल तुझा मानस, मी मंक्या म्हणते याला. अगं माझी बालमैत्रीण शांताचा हा मुलगा. याच्याशीच तुझं लग्न व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. काय? काय तू? मला सांगितलं असतं तर डेटला चोरी छुपे जावं लागलं नसतं. आ? एवढं म्हणत आई निघून जाते. अक्षरा मात्र आईच्या तोंडून डेट हा शब्द ऐकून हैराण होते. मनाशीच म्हणते, आजचे सिनियर सिटीजन्स फारच ॲडव्हान्स झालेत. इकडे शिल्पाच्या क्लिनिकमध्ये एक 35 वर्षाची स्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन येते. मॅडम, अगदी वीट आणलाय या मुलाने मला. नुसता चिडचिड करतो. कारण नसताना आदळापट करतो. काहीतरी औषध द्या. मला याचं रुटीन सांगा. सकाळी शाळेत जातो. आल्यावर त्याला झोपवते. मग क्लासवरून आला की मग खेळायला जातो. जेवण करतो आणि लवकर झोपतो. याचं मन रमावं म्हणून भरपूर खेळण्या व्हिडिओ गेम्स आणून दिलेत, पण काही उपयोग नाही. शिल्पा विचार करते. आत जाऊन एक औषधाची बाटली घेते. त्यातलं औषध बेसिनमध्ये ओतून बाटली रिकामी करते. त्यात वेगळं लिक्विड टाकते आणि ते त्या स्त्रीला देते. इतक्यात केबिनमध्ये एक फार्मासिस्ट येतो. ओ सॉरी, मी बाहेर थांबतो. नाही मिस्टर जगदीश, झालंच आमचं, बसा तुम्ही. मिस्टर जगदीश बसतात. हां, तर मी सांगत होते की हे एकदम पॉवरफुल औषध आहे. दररोज सकाळी उठल्यावर सूर्याच्या प्रकाशात जाऊन 1 ml घ्यायचं. नंतर 5-5 मिनिटांनी असं 5 वेळा हे औषध घ्यायचं. म्हणजे मॅडम, उन्हातच घ्यायचं का? हो, आणि रात्रीसुद्धा 8 ते 9च्या दरम्यान दर 10 मिनिटांनी 1-1 ml द्यायचं. ठीक आहे मॅडम, पण फरक पडेल ना? हो मग?
ते दोघे निघून जातात. इकडे हा फार्मासिस्ट सगळं पाहत असतो. त्याने आजतागायत असं कुठलंही औषध पाहिलं नव्हतं. त्याने बाटलीत ओतून उरलेलं सोल्युशनकडे नीट पाहिलं, वास घेतला, चाटून पाहिलं आणि तो ओरडलाच. अरे हे तर पाणी आहे. श्श मिस्टर जगदीश, हळू. तुम्ही औषध म्हणून पाणी देताय पेशंटला? डॉक्टर शिल्पा हसायला लागते. मिस्टर जगदीश, तुम्हाला अजून यामागची थिअरी समजली नाही. कसली? मुलांच्या हट्टीपणावर काही इलाज नसतो म्हणून काय पाणी? ते फक्त एक मीडियम आहे. ते देण्याची पद्धत नीट ऑब्झर्व करा. सकाळी अर्धा तास 5-5 मिनिटांनी ते द्यायचं, तेही उन्हात. म्हणजे आई त्या मुलाला घेऊन जरा बाहेर पडेल, त्याला आईची सोबत मिळेल. संध्याकाळीही तेच. 5-10 मिनिटांनी औषध द्यायचं म्हणजे आईला आणि वडिलांना त्याच्याजवळच थांबावं लागेल आणि हाच खरा इलाज आहे. समजलं नाही? त्या मुलाचं रुटीन पाहिलं? त्याला सगळं मिळत होतं, पण आई वडिलांची सोबत, त्यांचं प्रेम, त्यांचा वेळ त्याला मिळत नव्हता. लहान मुलं प्रेमाचे भुकेले असतात. त्यांना जर ते मिळालं नाही तर ती चिडचिड करतात. आता बघा, त्या मुलाला त्याच्या आईवडिलांची सोबत जास्त मिळेल आणि त्याचा चिडचिडेपणा कसा कमी होतं ते. जगदीश खुर्चीवरून उठतो. मॅडम, तुमचे पाय दाखवा. नाही, खरंच दाखवा. असं पाणी पाजून बरं करणारे डॉक्टर पहिल्यांदा पाहिले मी. असू दे. हा हा हा. बरं, पण यामुळे तो मुलगा सारखं शूला पळणार हे नक्की? म्हणजे बघा ना, औषध म्हणून पाणी आणि औषधावर म्हणून परत पाणी. हा हा हा. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला कथेचा दुसरा भाग? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.